नमस्ते रसिकहो, मी मनोज आहेर. साहित्य उत्सवच्या रविवारचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. महाराष्ट्राला पूर्वगामी असण्याची ओळख मिळाली ती इथे जन्मलेल्या समाज सुधारकांमुळे, समाजसेवकांमुळे. महात्मा ज्योतिबा फुलेंपासून आज अण्णा हजारेंपर्यंत ही परंपरा अगदी अखंड. या महापुरुषांनी उभारलेल्या संस्था संघटनांमुळे महाराष्ट्रातील समाजाचा चेहरा मोहरा बदलला, त्याला नवं रूप व नवा आकारही मिळाला. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात काही शिक्षक मित्र एकत्र येतात. इतर क्षेत्रातील आपल्या बांधवांना सोबत घेतात आणि समाजातील उपेक्षित, दुर्बल, वंचित घटकांसाठी एक तेजस्वी कार्य सुरू करतात. त्यांच्या आयुष्यात समृद्धी यावी, त्यांना आधार मिळावा म्हणून. गेली 14 वर्ष सुरू असलेलं हे काम अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापर्यंत पोहोचवतं. कित्येकांचे उद्ध्वस्त कुटुंब पुन्हा एकदा स्थिरस्थावर होतं. असा विविध अंगी काम करणाऱ्या आधार फाउंडेशनच्या 14 वर्षांचा प्रवास आपण समजून घेणार आहोत. संस्थेचे अध्यक्ष अनिल कडलक सर आज आपल्या सोबत आहेत. आपण साधणार आहोत त्यांच्या सोबत हा दिलखुलास संवाद. सर नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्रातल्या समाजाची जडणघडण होण्यासाठी ज्या काही संस्थांचं योगदान समाजाला मिळत असतं, त्यातीलच गेल्या 10 वर्षात अतिशय शक्तिशालीपणे पुढे आलेली आधार फाउंडेशन ही संस्था अनेक विद्यार्थ्यांसाठी असेल, दुर्बलांसाठी असेल, वंचितांसाठी असेल काम करीत आहेत. आणि आज आम्हाला आनंद वाटतोय की साहित्य उत्सवच्या या व्यासपीठावर त्या संस्थेचे अध्यक्ष आपल्या रूपात उपस्थित आहेत. अर्थातच संस्थेचा हा आढावा आपल्या बोलण्यातून, आपल्या संवादातून आम्ही घेणार आहोत. तत्पूर्वी ही संस्था आधार फाउंडेशन नेमकी कशी स्थापन झाली, काय प्रेरणा होती आणि कुठे रोवली गेली या संस्थेची किंवा या सगळ्या फाउंडेशनची मुहूर्तमेढ, हे ऐकायला आम्हाला आवडेल सर. नक्कीच. प्राथमिक शिक्षक म्हणून मी वडगाव लांडगा, तालुका संगमनेर या ठिकाणी कार्यरत होतो. गावातील एका दूध संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. अच्छा. या रक्तदान शिबिरामध्ये मी उत्साहाने सहभागी झालो. त्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी वडगाव लांडगा गावचे त्यावेळचे सरपंच हरीश लांडगे यांचा मला फोन आला आणि त्यांनी फोनवर मला असं सांगितलं की सर, या गावातल्या एका स्त्रीच्या छोट्या बाळाचा अपघात झालाय राजूर या ठिकाणी. त्याच्या पोटावर जीपचं चाक गेलंय. त्याला संगमनेरमध्ये ऍडमिट केलंय. रक्ताची तातडीने गरज आहे. तुमचा रक्तगट O पॉझिटिव्ह आहे, तर तुम्ही पुन्हा एकदा रक्तदान करू शकता का? नुकतेच 3 महिने पूर्ण झालेत. अच्छा. मला त्यांनी हॉस्पिटलचं नाव दिलं. त्यावेळी माझ्या सोबत माझे मित्र सुखदेव इल्ले सर होते. अच्छा. आम्ही तातडीनं हॉस्पिटल गाठलं आणि त्या ठिकाणी त्या बाळाला रक्ताची उपलब्धता करून दिली. अच्छा. खरं तर हा छोटासा प्रसंग, बरोबर, परंतु हा आधार फाउंडेशनच्या स्थापनेला मूलभूत कारण ठरला. एक निमित्त लागतं कुठल्याही घटना घडण्यासाठी आणि हे निमित्त ठरलं. कारण या गोष्टीवरून माझे मित्र इल्ले सर आणि माझ्यामध्ये चर्चा झाली की असे अनेक प्रसंग, अनेक गरजवंत असतात आणि आपण एकटे मदत करण्यापेक्षा जर काही संस्थेच्या माध्यमातून काही लोकांना एकत्र जोडून जर हे काम करू शकलो तर ते थोडंसं अधिक मोठं होईल असं आम्हाला वाटलं. अच्छा. मग आम्ही त्यावर चर्चा केली. माझे मित्र PD सोनवणे सर यांच्या घरी आम्ही जमलो. चर्चेतून काय करायचं हा उहापोह काही दिवस चालू होता. आणि त्यातच प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे यांचा सकाळच्या पुरवणीमध्ये एक लेख आमच्या वाचनात आला. तो लेख असा होता, 10 रुपयांची किमया. अच्छा.
पुण्यासारख्या एका नामांकित कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी महिन्याचे 10 रुपये जमा करून काय काय बदल घडवले हे त्या लेखाचा आशय आणि विषय होता. बरोबर. आणि अगदी तीच थीम आम्ही घेतली, 10 रुपयांची किमया. आणि 10 रुपयांतून 2 वेळचा चहा वाचवला तर महिन्याला 10 रुपये आपण वाचू शकतो. हे 10-10 रुपये जमा करायचे आणि काय करता येईल हे बघूया, अशा छोट्याशा कल्पनेतून आधार ही संस्था स्थापन झाली. अच्छा. सर, हे साल कुठलं होतं ज्या साली हे सगळं घडत होतं? ही घटना आहे 2007 सालची. म्हणजे 14 2007ची. 14 वर्षापूर्वीचा 14 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. या 10 रुपयाच्या किमतीबद्दल आम्हाला सांगा ना, म्हणजे काय केलं नेमकं तुम्ही, कशी राबवली? महिन्याला 10 रुपये अर्थात वार्षिक 120 रुपये फी जमा करून आधारचं सदस्य व्हायचं. अच्छा. अधिकाधिक लोकांना यातून जोडलं जावं, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं आणि या येणाऱ्या छोट्याशा रकमेतून जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध होऊन रक्तदान शिबिर असतील, आधारची दिवाळी झोपडपट्टी उजाळी, एक लाडू एक करंजी घेऊन जे बेघर कुटुंब आहेत किंवा जी पालामधली कुटुंब आहेत त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करायची. अच्छा. त्यानंतर शिक्षण विभागामध्ये जास्तीत जास्त आम्ही शिक्षक लोक असल्यामुळं जी शिक्षणापासून वंचित आहे किंवा जी शाळाबाह्य मुलं आहे यांना शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणता येईल. मग कुणाला दप्तर नाही, कुणाला पाटी नाही, तर त्यांच्या या छोट्या छोट्या गरजा कशा पूर्ण करता येतील हे या छोट्याशा रकमेतून आम्ही सुरुवातीच्या काळात करू लागलो. आणि सर, 10 रुपयाची देणगी देणं सहज कुणालाही शक्य आहे. म्हणजे आज आपण देणग्या बघतो, लाखाच्या, हजाराच्या, कोट्यावधीच्या गोष्टी केल्या जातात. पण 10 रुपयाची देणगी अगदी सर्वसामान्य माणूसही देऊ शकतो. आणि त्यातनं ही किमया आधार फाउंडेशनने 14 वर्षापूर्वी घडवली आणि त्याची सुरुवात केली. मग हा सर, बोला सर. 10 रुपयांची किमया ही जे ब्रीद त्यावेळी घेतलं होतं आपण, ते आजही आपलं चालू आहे. अगदी आपण 10 रुपयांची किमया या गोष्टीखालीच आधार आजही काम करताय. बरोबर. फक्त आता त्यामध्ये नवीन नवीन उपक्रम आपण वाढवत गेलोय आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वरूप आणखी विस्तारलं आहे. सगळ्यात अगोदर आधार फाउंडेशन जेव्हा 2007 ला स्थापन झालं आणि 10 रुपयांचा संकल्पना तुम्ही सुरू केली, सगळ्यात अगोदर कुठला उपक्रम तुम्ही हाती घेतला? पहिला उपक्रम आपण त्याला आधारचा म्हणू शकतो. पहिला जो उपक्रम होता तो होता रक्तदान शिबिराचाच, अर्थात ज्याच्यामुळे आधारची मुहूर्तमेढ रोवली गेली. बरोबर. पहिला उपक्रम होता तो अगदी रक्तदान शिबिराचा. त्यानंतरच दिवाळीचा उपक्रम आपण लगेचच सुरू केला की ऊस तोडणी कामगार असतील किंवा खोदकाम करणारे लोक असतील, हायवेचे काम करणारे जे मजूर आहेत की जे आपल्या कुटुंबांपासून दूर आहेत, अशा कुटुंबांसोबत आपण पाडव्याच्याच दिवशी आम्ही सर्व आधारचे शिलेदार एकत्र जायचो. जाताना त्यांना लाडू, करंजी, दिवाळीचं फराळ, मिठाई आणि त्या झोपडीतील किंवा त्या घरातील प्रत्येक माझ्या भगिनीला एक नवी कोरी साडी घेऊन आम्ही त्या ठिकाणी जायचो. त्यांच्या मुलांसाठी वह्या, पुस्तकं, काही वाचनालयाची पुस्तकं या गोष्टी घेऊन जायचो आणि खऱ्या अर्थाने आधारची दिवाळी साजरी केली असा आनंद मिळायचा. म्हणजे दिवाळीच्या आनंदापासून ते लोक जे दुरावले होते त्यांच्या कामामुळे, स्थलांतरणामुळे, तर त्याला आधारने कुठेतरी त्यांच्या आयुष्यामध्ये पणती लावली आणि त्यांना तो आनंद मिळवून दिला दिवाळीचा. नक्कीच. आणि रक्तदान शिबिर तर आजही अव्याहत सुरू आहे. कारण त्यामुळे खरं तर खूप मोठी जनजागृती त्यामुळे होते. दरवर्षी न चुकता आधारचं हे रक्तदान शिबिर असतं. म्हणजे ज्यामुळे आधार उभं राहिलं त्या 2 गोष्टी, रक्तदान शिबिर आणि 10 रुपये, या दोन्ही गोष्टी आधारने सोडलेल्या नाही. काळानुसार जरी बदल घडवले तरी आजही चालू आहे. सर, आधार फाउंडेशनच्या कामाची समाजामध्ये जी खरी दखल घेतली गेली किंवा ज्या गोष्टीबद्दल आधारचं नाव घेतलं जातं ती म्हणजे मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था. अशी मुलं की ज्यांना शिकायचंय पण त्यांची परिस्थिती नाही किंवा ती अनाथ आहेत, तर तो उपक्रम नेमका कसा सुरू झाला आणि कुठपर्यंत पोहोचला आहे? सुरुवातीच्या काळात जे शिक्षणापासून वंचित आहेत त्या मुलांना आपण शाळेच्या प्रवाहात दाखल करून घ्यायचो. त्या मुलांना दप्तर, वह्या, पुस्तकं आदी सुविधा उपलब्ध करून द्यायचो. बरोबर.
मग हळूहळू लक्षात आलं की काही मुलं खूपच वेगळी आहेत, या परिस्थितीपेक्षाही वेगळी आहेत, की ज्यांना आई वडील नाहीयेत, अगदीच निराधार आहेत आणि हुशार मुलं आहेत. अशा मुलांसाठी आणखी काही वेगळं करता येईल का, हा विचार सुरू झाला. अच्छा. आणि मग आधारचे डॉक्टर महादेव आरगडे, बाळासाहेब पिंगळे यांच्या संकल्पनेतून दत्तक पालक योजना सुरू करावी असं ठरलं. अच्छा. म्हणजे या मुलांचा अगदी ते शिकेपर्यंत, म्हणजे डिग्री पूर्ण होईपर्यंत किंवा स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत सगळा शैक्षणिक खर्च आधारने करायचा, अशी ती संकल्पना होती. अच्छा. मग यामध्ये आम्ही प्रथमतः अगदीच निराधार जे आहेत, ज्यांना आई वडील नाहीयेत किंवा दोघांपैकी एक नाहीये आणि परिस्थिती गरिबीची आहे, अशा मुलांची निवड केली. या मुलांचं मग अगदी वही, पेन, शाळेची शैक्षणिक सहल, फी, कॉम्प्युटरची फी, जे काही असेल बरोबर ते पुरवायचं. यासाठी आम्ही समाजातून दत्तक पाल्य घेणारे पालक तयार केले. अच्छा. पहिली ते चौथीसाठी साधारण आम्ही शिक्षक असल्यामुळे एक वर्षभरात किती खर्च येतो तो काढला. 2,000 रुपये पहिली ते चौथीसाठी लागेल, 5वी ते 7वीसाठी 2,500 रुपये, 8वी ते 10वीसाठी 3,000 रुपये, 11वी 12वीसाठी 5,000 रुपये, उच्च शिक्षणासाठी 7,000 रुपये. हे आत्ताचे त्यावेळच्या पद्धतीने थोडेसे हे पॅकेज थोडंसं कमी होतं. आता ते इथपर्यंत आलंय. आणि मग असे शैक्षणिक दत्तक पाल्य जे घेऊ शकतात असे आम्ही पालक तयार केले, की त्यांनी आधारच्या माध्यमातून हा खर्च करायचा. त्या मुलांना आधारच्या माध्यमातून अगदी शैक्षणिक सहलीपासून सर्व सुविधा आधारने पुरवायच्या. खरं तर 11वी 12वीच्या मुलांचा खर्च 1,000 मध्ये अगदी भागत नाही. प्रायव्हेट ट्युशन म्हटलं तरी 25,000 हजार रुपये ट्युशनचा तिन्ही विषयांचा खर्च येतो. अशा वेळी आम्ही त्या शिक्षकांना भेटायचो ज्यांचे प्रायव्हेट क्लास आहे, की हा आमचा आधारचा अतिशय हुशार विद्यार्थी आहे. परिस्थिती सांगितली जायची, आधार कसं काम करतं ते सांगितलं जायचं, आणि आमच्या या मुलाला तुमच्या क्लासमध्ये कुठेही कोपऱ्यात बसू द्या आणि त्याला शिकू द्या. आणि आतापर्यंत सांगायला आनंद वाटतो की संगमनेर मधल्याच नव्हे, परिसरामधल्या एकाही खाजगी क्लासेस चालकाने या गोष्टीला विरोध केला नाही किंवा आधारला सपोर्ट केला, खूप मदत केली. आणि म्हणून ही मुलं अगदी कमी पैशामध्ये शिकू शकतायत. आता खरं तर आनंद यासाठी वाटतोय की आधारचं पालकत्व स्वीकारलेल्या मुलांपैकी आज 3 मुलं डॉक्टर आहेत. त्यात एक MBBS आहे, 2 BAMS डॉक्टर आहेत, 5 ते 7 मुलं आधारची इंजिनियर झाली आहेत, 2 मुलं वेब डिझायनर झाली आहेत. आता आधारची वेबसाईट डिझाईन करणारा तो आधारचाच आपण दत्तक घेतलेला विद्यार्थी आहे. त्याने आधारची वेबसाईट डिझाईन केली. आणि एवढंच नव्हे तर आधारच्या या मुलांनी आता पुढच्या मुलांचं पालकत्व स्वीकारलं. यांनी एक 2 मुलांच्या शिक्षणाचा खर्च आता स्वतःकडे घेतला. म्हणजे पणतीने पणती लावायची असते. हे जे ब्रीद आहे किंवा हा सुविचार आहे, हा आधारच्या व्यासपीठावरती साक्षात दिसतो आहे, त्याचा साक्षात्कार होतोय. कारण तुम्ही दिवाळी सुरू केली, तुम्ही मुलं दत्तक घेतली, आज 30 मुलं पुढची पिढी दत्तक घेते. म्हणजे साखळी तयार होते माणुसकीची. माणसाने माणूस जोडला जातोय. खूप सुंदर हा उपक्रम आहे. सर, सध्या मग किती विद्यार्थी आहेत या उपक्रमात दत्तक पालक म्हणून? आता यावर्षी आपण 200 मुलांचा शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेलं आहे. त्यात अगदी पहिलीपासून तर उच्च शिक्षणापर्यंतची ही 200 मुलांची संख्या आहे. आणि या मुलांचा संपूर्ण खर्च आधारच्या माध्यमातून केला जातो. सर, एखाद्या आता आपल्या श्रोत्यांमध्ये जर कुणाला एखाद्या मुलाचं पालकत्व घ्यायचं आहे तर काय अटी आहेत त्यासाठी? म्हणजे तो संगमनेरचाच असला पाहिजे की महाराष्ट्रातली, भारतातली कुठलीही व्यक्ती असली तरी चालणार आहे? काय आपली हे आहे नेमकी? खरं तर आधारला कोणत्याच सीमारेषा नाहीत, ना जातीच्या, ना पातीच्या, ना राज्याच्या, ना देशाच्या. बरोबर. म्हणजे अगदी आधारकडे दत्तक घेतलेले जे पाल्य आहेत ते अगदी जिल्ह्यातले, काही जिल्ह्याबाहेरचे आहेत. त्यांचा शैक्षणिक खर्च आपण इथून, समजा नाशिक जिल्ह्यातली काही मुलं आहेत, काही पुणे जिल्ह्यातली 1-2 मुलं आहेत, त्यांच्या शिक्षकांच्या माध्यमातून ते आधारशी कनेक्टेड आहेत. शिक्षकांच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या संबंधातून आपण त्यांचा खर्च पाठवतो. आणि आधारला जी मदत मिळते ती अगदी परदेशातूनही यायला लागली आता.
म्हणजे अच्छा. व्हिएतनाम सारख्या देशांतून, अमेरिकेसारख्या देशांतूनही आधारच्या मुलांचं पालकत्व स्वीकारणारे लोक आता आपल्याकडे आहेत. वा. म्हणजे अगदीच जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे जाऊन आधार हो, हो. काम करतोय. म्हणजे सीमा नाहीत कुठल्या राष्ट्राच्या धर्माच्या, कुठल्याही सीमा नाही. कुठल्याच सीमा नाही. कुणीही यात योगदान देऊ शकतं. हा एक हो, हो. यज्ञ आहे आणि त्यात तुम्ही देऊ शकता तुमचं नक्कीच योगदान. छान. सर, मग आता तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने या मुलांच्या वाचन संस्कृती यांच्यामध्ये रुजावी म्हणून मध्यंतरी एक उपक्रम आणला होता. त्याबद्दल हो, हो, आम्हाला हो. सांगा ना. खरं तर शिक्षण क्षेत्रात काम करतो आपण हो. आणि म्हणून आधारचे समन्वयक सोमनाथ मदने सर, विठ्ठल कडुसकर सर आणि बाळासाहेब पिंगळे यांनी एक कल्पना मांडली की आपण मुलांना वाचनाची गोडी अधिक लावू शकलो पाहिजे. मग आधारने एक बाल वाचनालय सुरू केलं. अच्छा. खरं तर आधारचं कार्यालय म्हणजे एक मोठी पर्वणी आहे. आधारचे समन्वयक डॉक्टर महादेव आरगडे यांनी स्वतःच्या मालकीचा जवळजवळ 1200 स्क्वेअर फूटचा हॉल हा आधारला गेल्या 10-12 वर्षापासून वापरण्यास दिलाय. अगदी मोफत. म्हणजे कोणताही 1 रुपयाचा किंवा लाईट बिल सुद्धा ते घेत नाही. खूप मोठा त्याग आहे आणि खूप आधारसाठी हिरिरीने काम करणार डॉक्टर महादेव आरगडे हे व्यक्तिमत्व आहे. आणि मग याच हॉलमध्ये एक छोटंसं वाचनालय असावं असं समन्वयकांच्या मनात आलं आणि आपण एक तिथे बाल वाचनालय सुरू केलं. पण मग हळूहळू लक्षात आलं की हे बाल वाचनालय अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचवायचं असेल तर काय करता येईल. मग आम्ही फिरत्या बाल वाचनालयाची संकल्पना समोर आली. अच्छा. मग आम्ही बाजारातून छोट्या छोट्या पेट्या आणल्या. प्रत्येक पेटीत 50 ते 100 पुस्तकं ते कशी ठेवता येतील आणि एक पेटी एका जिल्हा परिषदेच्या शाळेला किंवा एका माध्यमिक विद्यालयाला 8 ते 10 दिवसांसाठी द्यायची. अच्छा. तिथे एका शिक्षकांच्या माध्यमातून ती पेटी दिली जाणार. मोठ्या वर्गातले विद्यार्थी बाल वाचनालय सांभाळणार. मग ते देवघेव करणार अशी ती संकल्पना होती. आणि ह्या योजनेचं प्रचंड समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला पाहायला मिळालं. क्या बात आहे. अगदी म्हणजे आम्ही जास्तीत जास्त संख्येने शिक्षक असल्यामुळं अनुभव असे होते की मुलं पुस्तकं वाचायची, त्यातल्या काही गोष्टी परिपाठात सांगायची, काही हावभावयुक्त हे त्यातल्या कविता सादर केल्या, कथाकथन केलं, या कार्यक्रमांचं रेकॉर्डिंग केलं, ते आमच्या आधारच्या समन्वयकांना मुलांनी पाठवलं. त्यानंतर काही शाळांमधून तर असे प्रयोग झाले की विद्यार्थी स्वतः कविता करू लागले, स्वतः लेखन करू लागले आणि शाळेचं हस्तलिखित पण तयार होऊ लागलं. तर ह्या खूप चांगल्या गोष्टी बाल वाचनालयाच्या माध्यमातून अनुभवायला मिळाल्या. हो. म्हणजे वाचन संस्कृती हीच पुढे जाऊन साहित्य निर्मिती किंवा कला निर्मितीसाठी एक पाया ठरत असते. आणि एक शिक्षक असल्यामुळे हे तुम्हाला निश्चित माहिती होतं आणि म्हणून तुम्ही मुलांमध्ये बाल वाचनालय ही संकल्पना रुजवली आधारच्या शिलेदारांनी सगळ्यांनी. आणि आज त्याचं आउटपुट सुद्धा दिसतंय की मुलं स्वतः रचना करू पाहतायत, मुलं स्वतः लिहू पाहतायत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान खरोखर तीच तर खरी पोचपावती आहे आधारसाठी की आपण केलं, त्याचं चीज झालं. सर, विद्यार्थी प्रिय आहात तुम्ही सगळे शिक्षक म्हणून आधारच्या व्यासपीठावरचे बरेच उपक्रम हे विद्यार्थी प्रिय आहेत. पण रुग्णसेवा हा सुद्धा आधारचा एक ध्यास आहे की जास्तीत जास्त आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात. त्यासाठी आधारने कुठली पावलं उचललेली आहेत? खरं तर सुरुवातीच्या काळात जे काही रुग्ण असतील, खूपच परिस्थितीने गरीब आहेत, अशा रुग्णांसाठी आपण आर्थिक मदतही केली सुरुवातीच्या काळामध्ये. खरं तर आधारचीच झुळी सुरुवातीला खूप कमकुवत होती. बरोबर. आणि मग आधारला काहीतरी पाठबळ असावं म्हणून सुरुवातीच्या काळात आम्ही नाशिकच्या अंध कलाकारांचा सोनचाफा ऑर्केस्ट्रा आयोजित केला. अच्छा. त्यामागचा उद्देश असा होता की आधारला आर्थिक मदत होईल. परंतु कार्यक्रम निवड करताना आम्ही एका गोष्टीचं भान पाळलं होतं की जे कलाकार आपली कला या ठिकाणी सादर करणार आहेत ते कुठल्या तरी घटकातील असे आहेत की त्यांनाही आर्थिक मदतीची गरज आहे आणि तेही स्वतःच्या पायावर उभे राहावेत. बरोबर. म्हणून नाशिक येथील दृष्टी संस्थेचा सोनचाफा आम्ही ऑर्केस्ट्रा ठेवला. संपूर्णतः अंध कलाकार या ऑर्केस्ट्रामधले होते. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल
हम्म. त्या ऑर्केस्ट्राने संगमनेरकरांना तुफान वाहवा मिळवली आणि खूप आनंद दिला. छान. अतिशय सुंदर असा तो कार्यक्रम संगमनेरांच्या कायम स्वरूपी ध्यानात राहील. हम्म. आजही लोक असा कार्यक्रम आधारने आयोजित करावा अशी मागणी करतात. हम्म. हम्म. ज्यावेळी आधारला खूप आधाराची गरज होती, आर्थिक मदतीची गरज होती, हम्म. त्यावेळी आपण असे कार्यक्रम आयोजित केले. बरोबर. आणि मग ही हम्म. आलेली जी मदत आहे ही हम्म. रुग्ण सेवेसाठी वापरता कशी येईल, हम्म. त्यांना रक्ताची उपलब्धता कशी करून देता येईल, काही आर्थिक मदत कशी करता येईल, हम्म. हे केलं. त्यानंतर संगमनेरमधील डॉक्टरांचं एक पॅनल आम्ही तयार केलं. अच्छा. आधारचे वैद्यकीय आधारस्तंभ या बॅनर खाली डॉक्टर महादेव आरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हम्म. डॉक्टर शिवराज कोडे, डॉक्टर सुधाकर पिटकर, हम्म. डॉक्टर राजेंद्र खताळ, हम्म. अशा डॉक्टर नितीन जाठार, हम्म. अशा चांगल्या डॉक्टरांचं एक पॅनल तयार केलं हा हा. की आधारने शिफारस केलेल्या पेशंटला अगदी माफक दरात तपासण्या असतील किंवा त्याच्यावरचा वैद्यकीय खर्च असेल, बरोबर. तो कमीत कमी दरामध्ये हे सर्व डॉक्टर सेवा पुरवत असत. क्या बात आहे. म्हणजे खूप मोठा आधार जे दुर्बल घटक आहे, खरं तर आपल्याकडे आरोग्य सेवा खूप महाग झालेली आहे आणि अशा वेळी असा आधार मिळणं खूप गरजेचं होतं आणि तेच नेमकं आधारने ओळखलं. हो. आणि युनिटी हॉस्पिटल संगमनेर जे आहे, हम्म. अगदी डॉक्टर महादेव आरगडे तिथे काम करतात, डॉक्टर म्हणून बघतात. हा. या हॉस्पिटलच्या माध्यमातून तर सर्वात जास्त पेशंटला आपण आधारच्या माध्यमातून मदत करू शकलो आहोत. हम्म. 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 छान. म्हणजे हा खूप मोठा उपक्रम संगमनेरकरांसाठी उपलब्ध झाला आरोग्याच्या दृष्टीने. सर, अपघाती काही घटना घडतात, अनेकांवर एखादी आपत्ती कोसळते, नैसर्गिक असेल, मानवनिर्मित असेल, असे अपघात घडतात. त्यावेळेस खऱ्या अर्थाने आधाराची गरज असते एखाद्या कुटुंबाला, व्यक्तीला. आधार फाउंडेशनने ते काम खूप जोमाने केलेलं आहे की जिथे शासनही कधी पोहोचत नव्हतं ज्या कुटुंबापर्यंत किंवा इतर कोणी पोहोचत नव्हतं, तिथं आधारचे शिलेदार सर्वात अगोदर पोहोचायचे. तर त्या उपक्रमांबद्दल जरा सांगा ना, एखादं जळीत कांड किंवा अशा घटना घडायच्या तेव्हा तुम्ही कसे बोलता? संगमनेर किंवा परिसरात कुठेही जळीत किंवा काही नैसर्गिक आपत्ती घडली तर आता आधारच्या शिलेदारांना त्या माध्यमातून आता फोन येऊ लागलेत. सुरुवातीच्या काळात ज्या वेळेस अशी काही जळीत घटना घडेल, काही नैसर्गिक आपत्ती येईल, आम्ही आधारचे शिलेदार त्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी पोहोचायचो, फक्त भेट घ्यायला नव्हे तर त्या व्यक्तींचं, त्या कुटुंबाचं सांत्वन करून सायंकाळची त्यांच्या घरातील चूल पेटून त्यांच्या पोटात 2 अन्नाचे घास कसे जातील याचा विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी पोहोचायचो. म्हणजे जाताना किराणा साहित्य, भांडी कुंडी, त्यांचं अंथरूण पांघरून या सगळ्या सेवा सुविधा घेऊन म्हणजे अगदी पंचनामा होईपर्यंत आधारची टीम हे सर्व साहित्य त्या ठिकाणी घेऊन पोहोचलेली असायची. नंतरच्या काळात संत भानू प्रभाकर गाडगे बाबा सेवाभावी संस्था, सन्माननीय श्री चंका देशमुख सर यांची ही संस्था आहे. त्या संस्थेने सुद्धा आधारला खूप चांगलं सहकार्य केलं आणि ज्या ठिकाणी आधार अशा वंचितांकडे किंवा आपत्तीग्रस्त कुटुंबांकडे जात आहे त्यावेळी संत गाडगे बाबा भानू प्रभाकर सेवाभावी संस्थेने अतिशय महत्वाचा वाटा किंवा मदत या कामामध्ये दिलेली आहे. आणि खूप कुटुंबांना या सगळ्या आपत्तीमधून बाहेर पडण्याची संधी खरं तर मिळाली, नव्याने उभं राहण्याची उभारी मिळाली आधार फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे. सर, हा बोला सर. ज्यावेळी आम्ही अशी मदत घेऊन गेलो ना त्यावेळी जे भावनिक नातं तयार झालं किंवा त्या कुटुंबियांच्या डोळ्यांतून ओघळणारे जे अश्रू होते की पैशापेक्षाही किंवा ही मदत आम्हाला प्रशासनापेक्षाही लाख मोलाची का वाटते, तर आमच्या संध्याकाळच्या जेवणाची जाणीव ठेवून तुम्ही इथपर्यंत आलात. खऱ्या अर्थाने आमच्या डोळ्यातली आसू पुसण्यासाठी तुम्ही आलेत आणि या लोकांना बाकीच्या मदतीपेक्षाही भावनिक आधाराची आणि आपल्यासोबत कुणीतरी आहे, कुणीतरी संस्था आहे, ह्या आधाराची आवश्यकता होती असं आम्हाला जाणवलं. खरं तर सर, आपल्याकडे अपघात घडल्यानंतर बघ्यांची गर्दी असते, मोबाईल फोनवर शूटिंग करणाऱ्यांची गर्दी असते, पण ज्यांचा अपघात झालाय, जे ग्रस्त झाले त्या अपघाताने, त्यांना आधार देण्याची हिंमत कुणी दाखवत नाही. पण आधारने ते काम केलं. बघ्यांच्या भूमिकेतून 2 पावलं पुढे जाऊन सांत्वन आणि सांत्वनच्याही पलीकडे जाऊन खूप मोठा आधार त्या कुटुंबाला त्याची तात्कालिक गरज पुरवण्याचं काम या उपक्रमातून झालेलं आहे.
सर आता आपत्तीबद्दल आपण बोलत आहोत. खरं तर मानवी इतिहासातली सर्वात मोठी 21व्या शतकातली आपत्ती म्हणजे कोविड-19चं आगमन आणि ही कोरोना आपत्ती. 1 वर्षाहून अधिक काळ लोटला. बऱ्याच व्यवस्था बदलल्या, बऱ्याच गोष्टी बदलल्या. आधार फाउंडेशनने या काळात नेमकी काय भूमिका बजावली समाजामध्ये काम करत असताना? खरं तर कोविड-19 हे नाव जरी उच्चारलं तरी आजही भीतीच आहे. बरोबर. अगदी सुरुवातीच्या काळात ही भीती प्रचंड प्रमाणात होती. 100% लॉकडाऊन आणि सगळ्या बातम्या पाहून आणि त्या कुटुंबांचे हाल पाहून आणि हे भरपूर दिवस चालणार हे पाहून आधारने किराणा किट द्यावं असं सर्वानुमते ठरलं. अच्छा. आधारच्या समन्वयिका ललिताई यांनी सांगितलं की आता बरेच लोक विस्थापित झाले, नोकरी सोडून गावी आले. हो. महिना 2 महिने पुरेल या पलीकडे त्यांच्याकडे काही नाही. आणि आधारचे ज्यांना आपण दत्तक घेतलंय अशा मुलांचे जे दूरचे नातेवाईक होते की जे दूरच्या नातेवाईकांकडे राहत होते त्याही लोकांची परिस्थिती फार बिकट होती. हो. आणि मग सुरुवातीच्या काळात आपण या लोकांना किराणा किट द्यावं असं ठरलं. तर 125 कुटुंबांना जवळजवळ ₹1,25,00,000 किराणा किट आपण सुरुवातीच्या काळामध्ये पुरवलं. त्याच्यात दत्तक पालक योजनेतली 100 कुटुंब होती. राष्ट्र सेवा दल संगमनेर यांच्या माध्यमातून आलेली 25 अतिशय गरजू आणि गरीब कुटुंब होती. या लोकांना आपण हे किराणा किट पुरवलं. त्यानंतर कोविड योद्धे म्हणून सर्वच लोकांनी त्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठं काम केलं. तर संगमनेरमध्ये 3 कोविड सेंटर होते सुरुवातीला. त्या ठिकाणी कार्यरत असणारे अधिकारी कर्मचारी यांना आधारच्या माध्यमातून आपण सॅनिटायझर, मास्क आणि हँड ग्लोव्ज हे साहित्य पुरवलं. क्या बात आहे. नगरपालिकेकडे आरोग्य कर्मचारी म्हणून काम करतात. खरं तर हे कंत्राटी कामगार आहेत, अतिशय कमी पगार मिळतो. बरोबर. अशा 70 आरोग्य कर्मचाऱ्यांनाही आपण हे सगळं साहित्य पुरवलं. 20,000 रुपयांची आर्थिक मदत या आपण कर्मचाऱ्यांना केली. त्यानंतर कोविड योद्धे म्हणून खूप जणांचा सन्मान झाला त्यानंतर 5-6 महिन्याने. परंतु एक वंचित घटक होता जो आधारच्या लक्षात आला आणि तो वंचित घटक म्हणजे 108 क्रमांकाचे जे अँब्युलन्स ड्रायव्हर होते. खरं तर संगमनेर सारख्या ठिकाणाहून पेशंट नगरला घेऊन यायचा बंदिस्त वातावरणामध्ये, पीपीई किट घातलेलं, घामाघूम झालेले आणि 6 महिने जे घरी जाऊ शकले नव्हते आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी. आणि असे अँब्युलन्स ड्रायव्हर वंचित होते. आम्ही संगमनेर अकोले तालुक्यातील अशा 25 लोकांना ज्यांनी हे काम पाहिलं, प्रामाणिकपणे सेवा दिली, अशा 25 अँब्युलन्स ड्रायव्हरांना एकत्रित केलं. त्यांना प्रांताधिकारी, तहसीलदार, बीडीओ साहेबांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रत्येक कुटुंबाला 1,000 रुपयांचा किराणा दिला. आणि या दरम्यानच्या काळामध्ये दरवर्षी आधारचं रक्तदान शिबिर होतच 25 डिसेंबरला. परंतु या काळामध्ये जास्तीत जास्त रक्तदानाची किंवा रक्त तुटवड्याची गरज रक्तपेढ्यांना भासत होती. आणि म्हणून आपण या काळात 2 रक्तदान शिबिरं घेतली आधारच्या माध्यमातून, सगळ्या नियमांचं पालन करत आणि 250 पिशव्यांचं संकलन रक्तपेढ्यांना मिळवून दिलं. खूप छान. म्हणजे खरं तर ह्या दोन्ही गोष्टी खूपच महत्वाच्या होत्या. अँब्युलन्सचा ड्रायव्हर ही खूप महत्वाची गोष्ट होती त्या काळामध्ये आणि आजही आहे. कारण इतक्या झटपट पेशंटला तिथे पोहोचवणं, तेही स्वतःच्या जीवावर उदार होऊन अशा माणसांची दखल घेणं, उत्साहवर्धन करणं हे खरं तर गरजेचं होतं. आणि रक्तदानाचं कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 1 आठवडा पुरेल इतकंही रक्त आता महाराष्ट्रात नाही. तर आधारचा आदर्श घेऊन इतर व्यक्तींनी, संस्थांनी सुद्धा पुढे येण्याची परत एकदा गरज आहे रक्तदानासाठीचं. तर हे खूप मोठे उपक्रम कोविड काळामध्ये खरं तर आधार फाउंडेशनने राबवलेले आहेत. सर, आधार फाउंडेशन मुलांसाठी काम करतं, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, पुनर्वसनासाठी. भविष्यामध्ये आधार फाउंडेशनच्या काय योजना आहेत? कुठल्या दिशेने जायचं आहे आधार फाउंडेशनला? आधारचा भविष्यातीलही दृष्टिवेध म्हणजे ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या बऱ्याचशा आमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये आहेत. नुकतंच आम्ही आधारसाठी लोकवर्गणीतून लोकांना आवाहन करून जवळजवळ 14 लाख रुपये जमवून 2 गुंठे जागा आधारसाठी खरेदी केली संगमनेरमध्ये. अच्छा. आणि
उद्देश असा आहे की त्या ठिकाणी आधारची इमारत करून जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करू इच्छितात त्यांच्यासाठी मार्गदर्शन केंद्र त्या ठिकाणी उभं करायचं आहे. क्या बात आहे. आधारचं भव्य बाल वाचनालय त्या ठिकाणी असणार आहे आणि या बाल वाचनालयाबरोबरच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी सर्व स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची उपलब्धता आणि त्या ठिकाणी त्यांना असणारे मार्गदर्शक एवढंच नव्हे तर आधारचे जे आता दत्तक पाल्य म्हणून विद्यार्थी आहेत की जे नाईलाजाने खूप तर दूरच्या नातेवाईकांसोबत सध्या राहत आहेत, काही हॉस्टेलला राहत आहेत आणि ज्यांची याहूनही हेळसांड होते अशा विद्यार्थ्यांसाठी तिथे निवासी प्रकल्प उभा करायचा असा आधारचा उद्देश आहे. भविष्यातले ही जी काही वंचित घटकांमधली मुलं आहेत जास्तीत जास्त स्वतःच्या पायावर कशी उभे करता येतील याचा विचार आम्ही आधारचे सर्व समन्वयक शिलेदार करत आहोत. सर, राष्ट्राच्या पुनर्निर्मितीमध्ये पुढच्या पिढीला घडवणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने हा उपक्रम आहे की येणाऱ्या पिढीचं स्किल डेव्हलप झालं पाहिजे, त्यांच्या कौशल्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांना संधी मिळाली पाहिजे आणि त्यासाठी आधारचं हे खरं तर संकुल असणार आहे असं की जिथे माणसाशी माणुसकीने वागावं असा धडा घेऊन मुलं बाहेर पडतील आणि ती सुद्धा राष्ट्रहितामध्ये काम करतील आधारच्या पावलावर पाऊल ठेवून, यात कुठलीही शंका नाही. सर, मुलांच्या कौशल्यासाठी इतका मोठा उपक्रम तुम्ही उभा करणार आहात त्या 2 गुंठा जागेमध्ये. आता जी मुलं शिकतायत, ज्या मुलांना आर्थिक मदत तुमच्याकडून मिळते, दत्तक घेतलेलं आहे, त्या मुलांच्या व्यक्तिगत विकासासाठी किंवा व्यक्तिमत्व विकासासाठी काय उपक्रम आधारकडून राबवले जातात? खरं तर या मुलांना आपण आर्थिक सुविधा देतो, फक्त कोणत्याही गोष्टीमध्ये आर्थिक सुविधा देऊन भागत नाही. खरं तर आपल्या घरातली मुलं जेव्हा आपण बघतो त्यांना मानसिक आधाराची, कौतुकाची, शाबासकीची गरज असते आणि आधारकडे असणारी मुलं तर बऱ्यापैकी निराधार आहेत. कोण त्यांच्या मनाला आधार देणार, कोण त्यांचं हितगुज कौतुक ऐकणार आणि म्हणून आधारच्या माध्यमातून आम्ही समुपदेशन नावाचा एक ग्रुप स्थापन केलाय. PSI मृणाल पवार साहेब आणि डॉक्टर चित्रलेखा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या 5-6 मैत्रिणी यांनी हे आधारचे जे दत्तक पाल्य विद्यार्थी आहेत ह्या त्यांच्या फोनवरून त्यांच्याशी भेटीगाठी घेऊन सातत्याने कॉन्टॅक्ट मध्ये असतात. मग त्यामध्ये विद्यार्थ्यांना भावनिक आधार देणं, तरुण वयात आलेल्या मुलामुलींच्या अडचणी समजून घेणं, त्यावर त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेणं आणि आपण काय करायला हवं यासाठी प्रोत्साहित करणं, जेणेकरून आधार जी आर्थिक मदत देत आहे ती खरोखर समाजाच्या घटकांमधून, कष्टातून बरोबर अगदी आलेले हे पैसे आहेत हे सत्कारणी लागावे, ती मुलं पायावर उभी राहावीत यासाठी जेवढी आर्थिक मोलाची मदत आहे तितकीच महत्वाची आणि मोलाची मदत चित्रलेखा देशमुख, वैशाली देशमुख, मृणाल पवार, शीतल आरोटे, कोमल आरोटे आणि इतर भगिनी या मुलांसाठी करताय, वेळ देत आहे. म्हणजे मुलाचं आयुष्य हे सर्वार्थाने समृद्ध झालं पाहिजे यासाठीचा हा उपक्रम आहे आणि नक्कीच एक संस्कारक्षम पिढी घडवण्याच्या दृष्टीने उचललेलं हे दमदार पाऊल आहे आधारचं असं आपण म्हणू शकतो. सर, इतके सारे उपक्रम थक्क करणारे एका छोट्याशा संकल्पनेतून पुढे आले, हे सगळं करताना मनुष्यबळ आहे, इच्छाशक्ती आहे, हे सगळं मान्य, पण तरीही खूप मोठ्या आर्थिक आधाराची गरज असते. समाजानं दातृत्व दाखवलं तरच या गोष्टी उभ्या राहतात. तर असे दातृत्व दाखवणाऱ्या व्यक्ती तुम्हाला भेटल्या का? त्यांचा सपोर्ट मिळाला का या कामांना? नक्कीच. अगदी महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून आणि परदेशातूनही खूप लोकांनी मनापासून मदत केली. खरं तर ती मदत किती रुपयांची केली यापेक्षा त्या मदत करणाऱ्यांच्या भावना पण खूप महत्वाच्या असतात. तरी प्रातिनिधिक स्वरूपात मी काही नावं घेऊ शकेल की विष्णू बडे दादा शेवगावचे, हे तर आधारला नेहमीच मदत करतात, परंतु ज्यावेळी आधारला 2 गुंठे जागा घ्यायची त्यावेळी दादांनी स्वतःच्या रिटायरमेंटच्या पैशातून 1.5 लाख रुपये आधारला पाठवून दिले. त्यानंतर मिलिटरीतून रिटायरमेंट झालेले घेगडमल दादा
तर हे एवढे सद्गृहस्थ आहेत की स्वतःच्या शर्टचं तुटलेलं बटन आज 90व्या वर्षी ते स्वतःच्या हाताने लावतात, स्वतः घरी इस्त्री करतात, सुई आणि दोरा घेऊन स्वतःचे कपडे घरी शिवतात. परंतु ह्या बचतीतून उरवलेला प्रत्येक पैसा दरवर्षी आधारला कमीत कमी 50,000 रुपयांची मदत पाठवतात. अशी महान दातृत्व असलेली खूप मोठी संख्या आहे आधारकडे. खरं तर पोलीस म्हणून निवृत्ती शिर्के यांच्या माध्यमातून, राजेंद्र फरगडे अशा माणसांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ शेकडो लोक आधारला जोडली गेली आणि त्यांच्या प्रत्येकाच्या पैच्या योगदानातून आता आधार उभं राहत आहे किंवा आधार चांगल्या पद्धतीनं आता काम करू शकतंय. अशी परिस्थिती आता सध्या निर्माण झालेली आहे. आधारचं हे दिपवून टाकणारं काम आहे. खरं तर प्रत्येकाला आदर्श घेता येईल असं काम आहे आणि अनेकांच्या आयुष्यातला आधार निर्माण करणारं हे काम आहे. सर, याची दखल समाजातल्या व्यासपीठांनी घेतली का आणि ती कशा पद्धतीने घेतली? सन्मानाच्या, पुरस्काराच्या रूपात? अगदी नक्कीच. खरं सांगायचं तर 2007 साली आधार उभा राहिला. सुरुवातीला योगदान वाचनालय तळेगाव दिघे यांच्या अंतर्गत आधार फाउंडेशनने काम केलं. 2013 साली स्वतःचं रजिस्ट्रेशन आधारने निर्माण केलं. तत्पूर्वी संगमनेर मधील दैनिक युवा वार्ता व साप्ताहिक संगम संस्कृती सन्माननीय किसन भाऊ हसे यांच्याकडून 2011 साली आधार फाउंडेशनचा गौरव केला. तो सामाजिक सेवा पुरस्काराने. बरोबर. सुरुवातीच्या काळात प्रसिद्धीपासून दूर राहावं असं सर्व आधारच्या समन्वयकांचं मत होतं. पण जसं काम पुढे जाऊ लागलं, दैनिक सकाळ असतील, सर्व वर्तमानपत्र असतील, यांनी सामाजिक कार्याची खूप चांगली दखल घेऊन आधारला न्याय द्यायचा प्रयत्न केला. आणि त्याच माध्यमातून मग आधारचे सगळे समन्वयक असतील, डॉक्टर महादेव आरगडे, सुखदेव इल्ले, स्वतः मी अनिल कडलग, व्यक्तिशः आधारच्या कार्यामुळे आम्हालाही पुरस्कार मिळाले. मग ते संगमनेर मधील पत्रकार संघाचे असतील, वेगवेगळ्या संस्थांचे असतील, आम्हाला वैयक्तिक समन्वयकांना मिळाले आणि आधारलाही भरभरून पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत. खरं तर समाजाने स्वतःहून कुठेतरी आधारची दखल घेतली आणि आम्हा सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्याच्यामुळे पुढे आणखी काम करायला ऊर्जा, प्रेरणा आणि प्रोत्साहन नक्की मिळतं. स्वतःची नोकरी आणि व्यवसाय सांभाळून कुटुंब चालवणारी माणसं सगळीच असतात. पण स्वतःचं कुटुंब चालवत असताना अनेकांच्या कुटुंबाची काळजी वाहणारी माणसं बोटावर मोजण्या इतकी असतात आणि त्यात ही नावं प्रामुख्याने घेता येतील. डॉक्टर आरगडे असोत, सुखदेव इले सर असोत, अनिल कडलक सर असोत, PD सोनवणे सर असोत, खूप नावं आहेत. आधारचे सगळेच शिलेदार, सोमनाथ मदने सर असतील, या शिलेदारांनी एक आदर्श घालून दिलेला आहे आणि त्यांचा आदर्श घेऊन इतरांनी सुद्धा त्या पावलावर पाऊल टाकण्याची गरज आहे. अनिल कडलक सर, अध्यक्ष म्हणून आधार फाउंडेशनचा काय संदेश तुम्ही समाजाला द्याल? खरं तर ईश्वराबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मत आहे. परमेश्वर आहे की नाही याबद्दल प्रत्येक जण वेगवेगळं सांगेल. परंतु मी मात्र आस्तिक स्वतःला मानतो. परमेश्वराचं अस्तित्व मी या निराधारांमध्ये, वंचितांमध्ये, त्यांच्यामध्ये बघत असतो. निसर्गामध्ये मी परमेश्वराचं रूप बघतो आणि म्हणून या परमेश्वराची सेवा आपल्याला कशी करता येईल, हा परमेश्वर प्रसन्न व्हावा हा उद्देश ठेवून या वंचितांसाठी काम करावं, निसर्गासाठी काम करावं. खरं तर आधारचे निसर्ग विषयक, पर्यावरण विषयकही उपक्रम आहेत. त्यासाठी काम करावं या उद्देशाने आम्ही सगळे झपाटून काम करत आहोत. मी खरं तर समाजातील सर्वांना हेच आवाहन करेल की तुम्ही जे काही असाल किंवा तुम्ही जे काही मानत असाल, परंतु प्रेमाचा शब्द, स्नेहाचा स्पर्श, आपुलकीची नजर, कौतुकाची थाप, खळखळून हास्य आणि मदतीचा हात, या छोट्याशा गोष्टी पण आपल्या बरोबर इतरांचे आयुष्य बदलून टाकतात. एका छोट्याशा आधाराने. असा आधार आपणही आपल्या परिसरात, आपल्या आजूबाजूला कोणाला ना कोणाला नक्कीच देऊ शकता. तो द्यावा अशी या मुलाखतीच्या माध्यमातून विनंती करतो. खूप छान सर, खूप छान. म्हणजे ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला काहीतरी घेता येईल, काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल
मी सामान्य आहे, मिडल क्लास फॅमिलीतला आहे, मी काय करू शकतो, अशी भावना घेऊन आपण खरं तर जगत असतो. परंतु सामान्य माणूसच खूप मोठा बदल घडवू शकतो आणि त्यासाठी एक छोटंसं बीज लावण्याचं काम त्याला करायचं असतं, जे आधारच्या शिलेदारांनी करून दाखवलेलं आहे. साहित्य उत्सव परिवाराकडून आधार फाउंडेशनचं मनापासून अभिनंदन आणि आदरणीय अध्यक्ष यांनी खूप मोठा वेळ आमच्या रविवारचे पाहुणे या कार्यक्रमासाठी दिलाय. सर, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.